परळीमध्ये रिंगण सोहळा पार पडलाय। जसं माऊलींची पालखी, तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा, मुक्ताईंचा पालखी सोहळा जसा असतो तसाच एक रिंगण सोहळा जो आहे तो परळीच्या पावन नगरीमध्ये, वैद्यनाथाच्या पावन नगरीमध्ये पार पडलाय। खरं तर ज्यावेळेस हे सगळे भक्त माऊलींचे घरी जाणार आहेत, पंढरपूरमधून आम्ही घरी जातोय अशी फिलिंग जी आहे ते त्यांना येणार आहे। आणि त्यानंतर नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी माझ्यासोबत आहेत। तुम्ही नगराध्यक्ष आहात, तुमच्याच या नगरीच्या पावन नगरीमध्ये हा रिंगण सोहळा पार पडलाय, तुम्ही देखील फुगडीचा आनंद घेतला, काय चित्र पाहताय, प्रतिक्रिया? द्वादश पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये अक्षरशः पंढरी अवतरली अशा भावना आज माझ्या मनामध्ये निर्माण होत आहेत। ताई, तुमच्या काय प्रतिक्रिया? खरं तर लहान थोरासोबत फुगडीचा आनंद घेतलाय, भक्तिमय वातावरण आपल्याला परळीमध्ये पाहायला मिळाले। किती वर्षापासून हा सोहळा पार पडतो या ठिकाणी? हो, 6 वर्ष झालं हा रिंगण सोहळा पार पडतोय। ह्या रिंगण सोहळ्यामध्ये सर्व विठ्ठल भक्त सामील झालेले होते। तर मला काय म्हणायचंय की विठ्ठल आणि रुक्माई पंढरपूरला नसून खरं तर ह्या परळी नगरीमध्ये आलेल्या आहेत आणि सर्वांनी त्याचा अगदी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे। आम्ही परळीकर फार फार भाग्यवान आहोत की कोकाटे महाराजांनी हा कार्यक्रम केलेला आहे। 2 महिला एकत्र येणं फार अवघड असतं, पण आज एवढ्या हजारो महिला एकत्र त्यांनी आणून हा रिंगण सोहळा अतिशय असं सुंदर प्रकारे पार पाडलेला आहे। त्याबद्दल त्यांचे आभार मानते। महाराज, खरं तर आजचं 6वं वर्ष असं तुम्ही म्हणतायत, मात्र या अगोदरचे सोहळे कसे पार पडले आणि या वर्षीचा तुलनात्मक फरक पाहिला तर काय वेगळं चित्र पाहायला मिळालं? उदंड पाहिले उदंडवर नेले, उदंड ऐकिले क्षेत्र महिमे, असा हा क्षेत्र महिना पंढरपूर ठिकाणीच पाहायला मिळतो। पण आज आपल्याला परळी या ठिकाणी भेटला आहे। दरवर्षीच्या मानाने तुम्ही जर म्हणताय तर प्रत्येक वर्षी महाराज कोकाटे महाराजांमुळे खरं तर हा सोहळा आणि महिलांना मान, भजनी मंडळ एवढे जर तयार केले असते तर ते कोकाटे महाराजांनी, सर्व श्रेय त्यांना जातं। आणि सर्व महिला काही काळी घरातच होत्या, त्या सर्व महिला बाहेर आणून त्यांना एवढा मान दर्जाचा दिलाय ते पण कोकाटे महाराजांमुळेच आणि हे सर्व संचालक मंडळ यांच्यामुळं। दरवर्षीचे तुलनात्मक म्हणजे दरवर्षी नवीन ह्या महिला एकमेकांचं पाहून दरवर्षी निदान 5 तरी शाखा दरवर्षी नवीन वेगवेगळ्या उघडतात आणि दरवर्षीच्या मालानं संख्येमध्ये वाढ होत आहे। यामुळं हे पंढरपूरच अवघ्य उतरलं ह्या वैद्यनाथ नगरीमध्ये असंच वाटते। आणि रिंगण सोहळा आम्ही पाहायला जाऊ शकत नाही, त्या ठिकाणी वाखरीला होतो, अकलूजला होतो, परत चंद्रभागेच्या ठिकाणी होतो, तिथं आपण प्रत्येक जण जाऊ शकत नाही। तर ते आम्हाला कोकाटे महाराजांमुळं आणि तुमच्यामुळं या मार्फत आम्हाला सगळ्यांनाच पाहायला भेटला, हे आम्ही भाग्यवान आम्ही स्वतःला समजतो। महाराजची तयारी किती दिवसापासूनची होती? इवलेश्वर रूप लाविले द्वारे त्याचा येणू गेला गगनावर, याप्रमाणे माझ्या सर्व या ठिकाणी माता भगिनी परिसराच्या अखिल भारतीय वारकरी महिला भजनी मंडळ यांनी मला जे पाठिंबा दिलेला आहे, माझ्या पाठीमागं त्यांचा आशीर्वाद पाठीमागं आहे। म्हणून या परिसरामध्ये खूप आणि भव्य आणि दिव्य या ठिकाणी हा डोळ्याचं पार न फिटणारा सोहळा यावर्षी नामदेव महाराज यांच्या पालखी सोहळा या ठिकाणी झालेला आहे। खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र परळीमध्ये या रिंगण सोहळ्यादरम्यान भक्तिमय वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळाले। कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूरज बडिया, बीड, परळी।